आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेलं श्रमजीवी संघटनेचं आंदोलन आज स्थगित करण्यात आलं। ठाणे तालुक्यातील तब्बल 905 आदिवासी बांधवांना जिल्हाधिकारी अशोक शिणगारे यांच्या हस्ते वन हक्क दावे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। आपल्या वन अधिकारांसाठी सलग 13 दिवस आंदोलन करणाऱ्या आदिवासी बांधवांच्या वेदनांची आम्हाला तीव्र जाणीव असून शासन आणि प्रशासन आदिवासी बांधवांबाबत निश्चितपणे संवेदनशील आहे। काही तांत्रिक बाबींच्या प्रतीक्षेत दावे रखडले असे जिल्हाधिकारी शिणगारे यांनी सांगितले। तर या आंदोलनादरम्यान आदिवासी बांधवांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी महसूल, आदिवासी विकास, नगर विकास, वन विभाग, पोलीस असं सर्व शासकीय विभाग तळमळीने काम करत असल्याचं दिसून आलं। असेच एकत्रित काम करणारे शासन जनतेला अभिप्रेत असल्याचं सांगत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेकभाऊ पंडित यांनी भरभरून कौतुक केलं। एकही चुकीचा दावा पात्र नको आणि एकही पात्र होणारा दावा अपात्र होऊन कोणावर अन्यायही नको अशी भूमिका विवेक पंडित यांनी आधीच स्पष्ट केली होती। त्याचप्रमाणे पूर्ण तपासणीअंती 905 दावेदार पात्र करून त्यांना वनपट्टे वाटप करण्यात आले। काही कागदांच्या पूर्ततेसाठी 501 दावे प्रलंबित ठेवण्यात आले आहेत। त्यांच्या पूर्ततेची पूर्ण संधी आदिवासी वन हक्क दावेदाराला मिळावी या भूमिकेतून प्रशासन त्या दाव्यांबाबत देखील कालबद्ध पद्धतीने निपटारा करण्याची सकारात्मक भूमिका घेणार असल्याचं जिल्हाधिकारी अशोक शिणगारे यांनी स्पष्ट केले। यावेळी श्रमजीवी संघटना संस्थापक तथा राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेकभाऊ पंडित, जिल्हाधिकारी अशोक शिणगारे, उपजिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, ठाणे उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार हिवाळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, नायब तहसीलदार राहुल सूर्यवंशी तसंच श्रमजीवी संघटनेचे दत्तात्रय कोळेकर, बाळाराम भोईर, अशोक सापटे, प्रमोद पवार, राजेश चन्ने, दशरथ भालके, आत्माराम वाघे, नंदा वाघे, बाळू वाघे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।